रोरो प्रवासी जहाज आज विजयदुर्ग बंदर येथे दाखल। कोकणवासीय अनेक वर्षापासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर उजाडला आहे। मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली 85 मीटर लांबीचे आणि 620 प्रवासी क्षमतेचे अत्याधुनिक रोरो प्रवासी जहाज आज विजयदुर्ग बंदर येथे दाखल होत आहे। या सेवेसाठी आवश्यक सर्व पूर्तता पूर्ण करण्यात आल्या आहेत। मुंबई ते विजयदुर्ग असा साधारण 160 ते 180 नॉटिकल मैलांचा हा समुद्री प्रवास आज सकाळी 8 वाजता मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात आला। हे जहाज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत विजयदुर्ग बंदरात सुरक्षितरित्या पोहोचेल अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय त्र्यंबक उगलमुगले यांनी दिली। विजयदुर्ग येथे उतरलेल्या प्रवाशांसाठी एसटी बस मार्फत देवगडपर्यंत पुढील प्रवासाची सोय करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। रोरो बस जलवाहतूक सेवा सुरू होते, कशा प्रकारे कोकणवासियांना फायदा असणार आणि कसं तुमचं नियोजन असणार आहे? आज बऱ्याच महिन्यांपासून, मी तर म्हणेन बऱ्याच वर्षांपासून कोकणवासीय या दिवसाचा, या क्षणाचा वाट पाहत होते। आज पहिल्यांदा एक 85 मीटरचं जहाज, पॅसेंजर जहाज, ज्याच्यामध्ये पॅसेंजरची कॅपॅसिटी 626 अशी आहे, ती आज आपल्या विजयदुर्ग बंदरामध्ये येणार आहे। हे करत असताना आपले माननीय मंत्री महोदय नितेश साहेब राणे यांच्या प्रयत्नाने, यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाने आज आपण ही बोट आपण इथे आणणार आहोत। बोट ही येतच असते, प्रत्येक बंदरावर येत असते, परंतु टेक्निकल बाबी सगळ्या विचारात घेऊन ती बोट सुखरूप कशी आणायची, त्याच्यासाठी सर्टिफिकेशन, त्याच्यासाठी स्टॅच्युटरी आणि मॅन्डेटरी परमिशन्स, या गोष्टींचा सुद्धा सखोल अभ्यास करून साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ही आजचा दिवस बोटीचा आपण सक्सेसफुल करत आहोत। हा पॅसेज जो आहे मुंबई ते विजयदुर्ग, साधारणतः 160 ते 180 नॉटिकल माईल, हा प्रवास आज सकाळी एक साधारणतः 8 वाजता माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते हिरवा झेंडा देऊन तिथून बोट सुखरूप निघालेली आहे। आज साधारणतः 4 वाजता आपल्या विजयदुर्गामध्ये ती दाखल होणार आहे आणि त्याची पूर्ण सेफली ही बोट आपल्या बंदरात कशी येईल त्याची पूर्णतः तयारी आज आम्ही या ठिकाणी आमचे कार्यकारी अभियंता देवरे साहेब आणि आमचे सगळे सहकार्य महाराष्ट्र सागरी मंडळ आणि आमचे आदरणीय CEO साहेब प्रदीप पी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज हे साकार करता आलं। साहेब, इथं ही बोट आल्यानंतर जे प्रवासी त्या बोटमधून येणार आहे त्यांना घरापर्यंत जाण्यासाठी काय व्यवस्था इथून केली जाणार आहे काय? आज 1-2 दिवसापूर्वीच हा प्रश्न होता आणि बरेच आमचे जवळचे लोकल्स जे आहेत त्यांनी हा प्रश्न घेतलेला, तर आम्ही ST महामंडळ जे आहे त्यांना आम्ही इमिजिएटली 2 बसेसची सुविधा, इकडनं जे पर्यटक उतरणार आहेत, पॅसेंजर उतरणार आहेत, त्यांच्या सुविधेसाठी देवगडपर्यंत ही बस सेवा दिलेली आहे आणि ही इथून पुढे सुद्धा हा जो टाइम टेबल जो बोटीचा आहे तो टाइम टेबलसुद्धा जिल्हा प्रशासन, SP साहेब, ST महामंडळ आणि कन्सर्न्ड फिशरीज डिपार्टमेंटला सुद्धा हे कळवण्यात येईल। एकूण किती प्रवासी आता मुंबई ते विजयदुर्ग ह्या फेरीमधून प्रवास करत आहेत? किती कार असतील किंवा किती दुचाकी आहेत, काय सांगता? साधारणतः 390 पॅसेंजर आहेत, कार 21 आहेत आणि 17 मोटर बाईक्स हा प्रवास आता सध्या M2M प्रिन्सेस ही बोट सगळ्यांना इथे घेऊन येत आहे। त्याच्यावरचे कॅप्टन जे आहेत, कॅप्टन मृत्युंजय, हे वेसलचं कमांड करत आहेत आणि सर्व पॅसेंजर्सला इथे आपण सगळेजण मिळून त्यांचं आपण स्वागत करणार आहोत। साधारणतः बोट इथे 4 वाजता, ठीक 4 ते 4:15 पर्यंत इथे दाखल होईल। आपलं नाव आणि पद? माझं नाव कॅप्टन संजय त्र्यंबक उगलमुगले, मी महाराष्ट्र सागरी मंडळ
येथे प्रादेशिक बंदर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.